नमस्कार मंडळी, रामराम. तर आज आम्ही चाललोय श्री अमृतेश्वर महादेव मंदिर रतनवाडी भंडारदारा या ठिकाणी. तर आज माझा मित्र आहे माझ्यासोबत, कुणाल आणि मी आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो लोकेशनला. आता तुम्हाला रतनवाडीला यायचं असेल तर याचा मार्ग आहे इगतपुरी मार्गे आहे, तसेच अकोले मार्गे रतनवाडीला पोचू शकतात तुम्ही. मग मी मस्त माझी बाईक राईड एन्जॉय करत असताना आम्हाला लागलं एक गाव. त्याचं नाव पण खूप भारी आहे मंडळी, मांजरगाव. आजूबाजूला मस्त हिरवेगार शेत, डोंगर, आपलं सह्याद्री, आणि ह्या ठिकाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे गाव आहेत. चिंचोडी, पांजरे, उडवणे, असे वेगवेगळे नाव आहेत. खूप मजेशीर नाव आहे मंडळी. तर आत्ता एका स्पॉटला थांबलो आम्ही. भंडारदारा डॅम लागलेला आहे आम्हाला. मस्त व्ह्यू आहे, तुम्हाला दाखव. हे बघा, हा पूर्ण डॅम व्ह्यू आहे. इकडून हा भाई, हा समोर डॅम आहे, भंडारदारा डॅम. आणि हे सगळं छोटा रस्ता आहे, घाटाचा रस्ता आहे. मस्त इकडून असा छोटा रस्ता आहे एकदम. आणि ही आपली कॅप्टन बाईक. तर अजून आम्हाला ती 20 किलोमीटर आहे, तर अर्धा तास लागेल जायला. लोकेशन आहे रे. मस्त आहे ना लोकेशन. पाहते भाई, डॅमला भारी आहे. आपण आपल्याला पाणी दिसत नव्हतं नाही का, पाणी या साईड. वहाडाचे रस्ते बघ. आवाज कसला आला रे आता? साप गेला. साप गेला. मोर होता का? तर आता आम्ही आलोय श्री अमृतेश्वर देवस्थान, रतनवाडी. रतनगड या साईडला पण. हे तर तालुका अकोल्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये. तर हा एंट्रन्स आहे. इथून तुम्हाला मध्ये दाखवतो आला. आणि खूप जुनं मंदिर आहे. आणि इथं ऑलरेडी इन्स्ट्रक्शन लावले त्यांनी. इथं प्री वेडिंग ड्रोन बिन उडवण्यास सक्त मनाई आहे. व्हिडिओ तुम्ही नॉर्मल काढू शकता. असा एंट्रन्स आहे. इथून याची माहिती दिलेली आहे अमृतेश्वर महादेव मंदिराची पूर्ण. हे खूप जुनं मंदिर आहे. आता महाशिवरात्रीची तयारी चालू आहे, त्यामुळे इथं सगळं जोरात तयारी चालू आहे. हा इथं मोठा मस्त स्पेस आहे मध्ये. मला अजून जाऊन दाखवतो मध्ये थोडं. इथं दाखवतो एकदम प्रॉपर मस्त मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. बघा, खूप मस्त कोरीव काम पण आहे याच्यावर. नंदी महाराज. तसेच मंडळी, तुम्ही बघू शकता हा मंदिराचा गाभारा. इथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खूप पाणी साचते, त्याच्यामुळे तुम्हाला मध्ये जाता येत नाही. इथं पावसात पूर्ण भरतं ना काका हे? पूर्ण हां, नदीचा उगम येतात बघा. नदीचा उगम होतो. अच्छा. आणि या डॅमचंच पाणी येतं? ओके. आपलं भंडारदारा डॅम ना. साफसफाई करता इथले गावकरी. म्हणजे क्लोजअप दाखवतो. हे कोरीव काम केलेलं आहे सगळं, म्हणजे त्या काळात केलेलं आहे. हे किती वर्ष जुनं आहे काका मंदिर? आणि पांडवकालीन. खूप जुने हो, पांडवांच्या राजा. पांडवांच्या राज्यातलं आहे. आणि हे मंदिर मंडळी पांडवांच्या काळातलं आहे, म्हणजे खूप जुनं आहे. आता अजून तुम्हाला पूर्ण फिरवतो ह्या साईडला. इकडून पूर्ण रतनवाडी गाव आहे. पूर्ण माउंटन इकडून. हे साईडला भंडारदारा डॅम पण आहे. हे बघा, हे मंदिर मस्त. आणि हे गाव खूप म्हणजे गावात आहे मंदिर. इकडं तुम्हाला मोबाईलला रेंज पण नसेल, त्याच्यामुळे काही कॉल बिल इथं लागत नाही. तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो आता. तुम्ही बघू शकता मंडळी,
मंदिराच्या भिंतीवर यक्ष, अप्सरा, गंधर्व आणि देवतांची अत्यंत नाजूक शिल्पे कोरलेली आहेत. आणि मंडळी, ह्या मंदिराची जी शैली आहे ना, ते हेमाडपंथी आणि भूमिका शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे, जे काळ्या दगडांमध्ये बनवले जाते. तसेच हे मंदिर रतनगडाच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या काठी आहे आणि भंडारदऱ्यापासून हे सुमारे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच मंडळी, हे मंदिर 9व्या ते 11व्या शतकाच्या दरम्यान बांधलेले आहे असे मानले जाते. आणि मंडळी सेम असंच मंदिर आहे ना सिन्नरला पण आहे, गोंदेश्वर महादेव मंदिर आहे. सेम असंच आहे, काहीच फरक नाही आहे. फक्त ह्याचं स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे, त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. हे थोडं असं खाली आहे, खोल आहे. आणि तिथं कसं पाणी साचत राहतं पावसामुळे. पावसाळ्यात आहे ना इथं पाणी साचतं, त्याच्यामुळे तुम्हाला इथं एंट्री नाही भेटत. मग ते कसं पाणी काढायला टाईम लागतो, त्याच्यामुळे तुम्हाला एंट्री नाही भेटत, बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं. आता तुम्हाला अजून एक मंदिराच्या बाहेर आहे ना पुष्करणी तलाव आहे, तो पण दाखवतो. आणि तिथलं पाणी सुकलेलं असेल, तलाव सुकलेला आहे, तुम्हाला दाखवतो. तो 1200 वर्ष जुना तलाव आहे, तुम्हाला आता बाहेरून जाऊन दाखवतो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर हे बघा, हे मंडळी हे जे तलाव आहे पुष्करणी तलाव, हे अमृतेश्वर महादेव मंदिराच्या बाहेर आहे आणि हे 1200 वर्ष जुनं आहे. आणि हे बघा आत्ता ह्याच्यात पाणी आहे, पण हे पूर्ण भरलेलं राहतं. हे सगळं हे पूर्ण जे वरती छोटे छोटे मंदिर आहे इथं पूर्ण भरलेलं राहतं. तुम्हाला मध्ये हे असं मध्ये डीप आहे एकदम. आता याच्यात ऑलरेडी पाणी आहे आणि हे पण खूप खोल आहे आणि ऑलरेडी हे पूर्ण पावसात भरून जातं. आणि इथं पण हे कोरीव काम केलेलं आहे, पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. देवांच्या सगळ्या मूर्त्या आहे आणि 1200 वर्ष जुनं आहे तलाव. पुष्करणी तलाव नाव आहे ह्याचं. खूप मस्त प्लेस आहे आणि गावाचं ठिकाण म्हटल्यावर खूप छान वाटतं इथं. कुणाल कसं वाटलं आहे तुला इकडे येऊन? अतिशय छान होतं. म्हणजे ही जी आपण आत्ता छोटीशी ट्रिप केली, हां, एकदम मस्त वाटलं. लोकेशन एकदम छान आहे आणि एकदम गावाकडचं वातावरण आहे, निसर्गरम्य आहे, एकदम अतिशय छान आहे. सगळ्यांनी नक्की व्हिजिट करायचं लोकेशन. तर आता एकदम व्यवस्थित दर्शन झाले आमचं. तर आता निघतोय घरी. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो शेअर करायला सुद्धा विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत राम राम.